त्याविषयी मळमळ आणि गरळ ओकण्याचं काम या ठिकाणी सुरू झालं आणि त्याच्यामुळं दोघांच्याही भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं महिमामंडनच त्या ठिकाणी सुरू होतं। परंतु या ठिकाणी एक गोष्ट मान्य करायला लागेल की देवेंद्रजी हे महाराष्ट्राचे सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत आणि लोक फळं येणाऱ्या झाडावरच दगड मारत असतात, वांजोट्या झाडावर कोण दगड मारत नसतं। आणि आज देवेंद्रजी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला पुढे नेत आहेत आणि त्यामुळं आता आपलं कसं होणार याची विवंचना, याची चिंता आजच्या इव्हेंटमधनं दिसते। आणि मला वाटतं मी जेव्हा बारकाईनं या दोन्ही नेत्यांची भाषणं ऐकली, माझ्या नजरेतनं विश्लेषण करायचं झालं तर राज ठाकरे साहेब मराठीचं महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करत होते, त्यांच्यावर केलेल्या आरोपांचं स्पष्टीकरण देऊन एकजुटीचं आवाहन करत होते। परंतु उद्धवजी ठाकरे साहेबांची अगतिकता दिसत होती, रुदालीच्या भूमिकेत ते त्या ठिकाणी दिसत होते। म्हणजे एका बाजूला सत्तेसाठी नाही मराठी माणूस बोलायचं, पण सत्ता गेल्याचं वैषम्य त्यांच्या भाषणामध्ये त्या ठिकाणी दिसत होतं। आणि आपण बघाल की यामध्ये राजकीय भविष्यातली पेरणी कशी करता येईल याचा प्रयत्न या इव्हेंटच्या माध्यमातून झाला। तोही एका कन्फ्यूज अशा मनस्थितीत, एका बाजूला झेंडे आणायचे का, झेंडे आणायचे नाहीत का, स्टेजवर कोणी बसायचं, दोघांनीच बसायचं का, नंतर मग खाली बसलेली आपल्या महाविकास आघाडीची लोक आली, त्यांना पुन्हा शेवटी वर बसवलं। आणि त्याच्यामुळे मला वाटतं केवळ मराठी माणसांसाठी बोललं मी समजू शकतो, पण याच्यामध्ये राजकारणाचा दर्प अत्यंत स्पष्टपणे या ठिकाणी दिसत होता असं माझं स्वतःचं आकलन आहे। मुख्यमंत्र्यांचा उल्लेख अनाजी पंत असा एक प्रकारे करण्यात आला आहे, या उल्लेखाकडे कसं पाहता? कारण यापूर्वी काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस तत्कालीन शरद पवार गटाकडून हा उल्लेख केला जात होता। नाही, यामागे शरद पवार साहेबांचीच आयडिओलॉजी किंवा त्यांच्या संगतीमुळे ते विचार त्यांच्यामध्ये भिनलेत आणि पंतांच्या बाबतीत त्यांची भूमिका आम्ही पाहिले। मनोहर पंत जोशी ज्या वेळेला शिवाजी पार्कच्या सभेत होते तेव्हा त्या पंतांना स्टेजवरनं खाली उतरवण्याचं काम, अवमानित करण्याचं काम कुणी केलं? त्याच्यामुळे ती असूया त्यांच्या पोटात होती, ती आज ओठावर आलेली आहे। बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना जे त्यांना जमलं नाही त्या दोन भावाचं एकत्रीकरण अखेर फडणवीसांनी केलंय असं सुद्धा ठाकरेंनी म्हटलंय, असं राज ठाकरे म्हणाले। ते फडणवीस साहेबांचे उपकार त्या ठिकाणी लक्षात ठेवा। आपण कोटी केली असली तर मी समजू शकतो, परंतु सकारात्मक घ्या आणि मराठी माणसांच्या हितासाठी तडजोड करू नका। नाहीतर बोलायचं मराठी माणसांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, आणि आपण मदत करायची दुसऱ्यांना। मी तर तिथूनच आलोय, मी अनेक गोष्टी बोललो तर त्या ठिकाणी जागा राहणार नाही। मुंबई महापालिकेत सत्ता होती, कोण कंत्राटदार मोठे झाले त्याच्यामध्ये किती टक्के मराठी होते, मुंबईतल्या बिल्डरांना पायघड्या घालताना किती मराठी बिल्डरांना ताकद दिली गेली, मराठी व्यावसायिक उद्ध्वस्त होत असताना उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना याचना करून पण देशोधडीला लागलेले मी नावासहित या ठिकाणी सांगेन। परंतु मला व्यक्तिशः काही सांगायचं नाही, मराठी माणसांचं हित जपा। सत्तेत नसलो तरी मराठी माणसांच्या हिताची आपल्याला काळजी करता येते। सरकार ही मराठी माणसांच्या हितासाठी त्या ठिकाणी आपल्याला समर्थन देईल, कारण या ठिकाणी आपण बघाल की मराठी भाषा असेल, मराठी अस्मिता असेल, या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीने, महायुतीने सुद्धा त्या ठिकाणी नेहमी भूमिका घेतलेली आहे।
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून मागणी अनेक वर्ष होत होती, परंतु ती मागणी धसाच लावण्याचं काम या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आग्रहानंच झाली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला हे आपल्याला विसरता येणार नाही. उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना मराठी भाषा भवन उभं राहू शकलं नाही. ते प्रायोरिटीवर प्राधान्यानं त्या ठिकाणी जर उभं राहिलं असतं तर त्या ठिकाणी आपल्याला बोलायला त्या ठिकाणी वाव राहिला असता. भाऊ, त्याने असं म्हटलं की उद्धव ठाकरेंनी आता आम्ही दोघे एकत्र आलेलो आहोत आणि ते एकत्र राहण्यासाठी आलो म्हणजे भविष्यात युतीचे हे संकेत म्हणायचे का त्यांच्या दोघांची युती दोन्ही पक्षांची? नाही, असं दोघांनी म्हटलं पाहिजे होतं ना. मला राज ठाकरे साहेबांच्या भाषणात अशा प्रकारच्या वक्तव्याला दुजोरा देणारं एकही वाक्य दिसलं नाही. उलट पक्षी उद्धवजी ठाकरे साहेब अत्यंत अगतिक झाल्याचं मला त्या ठिकाणी दिसलं आणि आम्ही एकत्र आलोय, त्या ठिकाणी एकत्र जाणार आहोत, त्या ठिकाणी मुंबईत काय महाराष्ट्र ताब्यात घेणार आहोत, म्हणजे त्या ठिकाणी त्यांना सत्तेचं पडलेलं आहे. आणि उद्या समजा राज ठाकरे साहेब सोबत राहिले नाहीत तर राज ठाकरे साहेबांना दोष द्यायचा की मी राजकारणासाठी हाक घातली मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी, परंतु राज ठाकरे साहेबांनी माझ्या राजकीय भूमिकेला दाद दिली नाही आणि पुन्हा मराठी माणसांसमोर राज ठाकरे साहेबांना उघडं करायचं अशा प्रकारचा अंतस्थ हेतू उद्धवजी ठाकरेंचा असू शकतो. भाजप यूज अँड थ्रो अशी नवी संस्कृती जी आहे ती भाजपची आहे असं त्यांनी टीका केली. नाही, आता आपण किती जणांना यूज अँड थ्रो केलं त्याची जंत्री त्या ठिकाणी वाचली तर कमी पडेल. मला वाटतं भारतीय जनता पार्टीने सातत्यानं शिवसेनेबरोबर राहून या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुद्धा त्या ठिकाणी शिवसेनेचा झालेला आहे. मुंबईचा महापौर भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना बनवू शकली असती. 2-4 नगरसेवकांचा फरक होता आणि ते नगरसेवकही उपलब्ध होते आणि त्याच्यामुळं त्यावेळेला जर आम्हाला यूज अँड थ्रो करायचं असतं तर मुंबईचा महापौर भारतीय जनता पार्टीचा झाला असता. परंतु औदार्य दाखवून मोठं मन दाखवून देवेंद्र फडणवीस साहेबांनी पहारेकऱ्याची त्या ठिकाणी भूमिका घेतली आणि महापौर त्या ठिकाणी शिवसेनेला बनवण्याची संधी दिली. मग याला यूज अँड थ्रो बोलतात का? यूज अँड थ्रो तुम्ही केलात. यूज अँड थ्रो तुम्ही त्या ठिकाणी छगन भुजबळांचा केलात. यूज अँड थ्रो तुम्ही नारायण राणे साहेबांचा केलात. यूज अँड थ्रो तुम्ही गणेश नाईकांचा केलात. यूज अँड थ्रो तुम्ही रामदास कदमांचा केलात. यूज अँड थ्रो तुम्ही ज्यांनी शिवसेनेसाठी रक्त आटवलं त्या रामदास कदमांचा केला. दिवाकर रावतेंचा त्या ठिकाणी केला. ज्यांनी मराठवाड्यात असेल विदर्भात असेल त्या ठिकाणी कष्ट उपसले. अशा प्रकारच्या मोठ्या नेत्यांचा उद्धवजी ठाकरे साहेबांच्या केवळ नेतृत्वासाठी आपण त्या ठिकाणी यूज अँड थ्रो केलं. अगदी राज ठाकरे साहेबांचं सुद्धा राज ठाकरे साहेब शांत होते. निवडणुकीच्या काळात त्यांना बाहेर काढलं, वापर केला, पुन्हा त्या ठिकाणी पक्षाच्या संघटनेवर मांड पकडली, यूज अँड थ्रो केलं. राज ठाकरे साहेबांना पण तुम्ही फेकून दिलं. आगामी निवडणुकांमध्ये जर हे भाऊ दोघे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीमध्ये काही फटका जो आहे तो महायुतीला बसू शकतो तुमचं? नाही, जर तर राजकारणात काही अर्थ नाही. या अगोदरही अनेक पक्ष असतात, युत्या होतात, आघाड्या होतात. मी आपल्याला स्पष्ट करतो की महाराष्ट्रातला मराठी माणूस कुठल्या एका पक्षाला मतदान करत नाही. तुम्ही महापालिकांच्या निवडणुका काढा किंवा तुम्ही त्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका काढा. विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज्यात जे मतदान झालं प्रचंड अशा प्रकारचा जनाधार महायुतीला मिळाला. त्यांना मतदान कोणी केलं? पाकिस्तानातल्या लोकांनी केलं का? मुंबईत भारतीय जनता पार्टीचे आमदार आले, एकनाथ शिंदे साहेबांचे आमदार आले, त्यांना मतदान कोणी त्या ठिकाणी केलं? अगदी राष्ट्रवादीच्या सना मलिक असतील त्या आमदार महायुतीच्या झाल्या.
त्यांना चेंबूरला, मानखुर्दला, अणुशक्तीनगरला मराठी माणसांनी वोटिंग केलं नाही का? त्याच्यामुळे स्वार्थासाठी मराठी माणूस यांना आता या ठिकाणी आठवलाय. 20 वर्ष राज ठाकरे साहेबांकडे बघायची त्यांना उसंत नव्हती. आज त्यांना सन्माननीय राज ठाकरे बोलावं लागलं. यामध्ये उद्धवजी ठाकरेंचा सत्तेसाठी असणारा स्वार्थीपणाच दिसून येतोय. तुम्ही सुद्धा मनसेमध्ये होता किंवा शिवसेनेचा सगळा काळ जो होता तुम्ही पाहिला, तेव्हा राज ठाकरे यांनी जी साथ सोडली होती उद्धव ठाकरे यांची, तेव्हाचं जे कारण होतं ते कारण काही सांगू इच्छिता का? काय नाही, खऱ्या अर्थानं तेव्हा सन्मान करण्याची आवश्यकता होती, परंतु त्यावेळेला राज ठाकरे साहेबांनी मोठं मन दाखवून महाबळेश्वरला जे अधिवेशन झालं त्यामध्ये त्या ठिकाणी कार्यकारी अध्यक्ष उद्धवजी ठाकरे साहेबांना नेमा हे मोठ्या मनाने या ठिकाणी राज ठाकरे साहेबांनी सांगितलं. परंतु ज्या वेळेला राज ठाकरे साहेबांना सन्मान देण्याची वेळ आली, राज ठाकरे साहेबांच्यावर त्या ठिकाणी प्रेम असणारी त्यांचे समर्थक होते, त्यांना एक तिकीटसुद्धा उद्धव ठाकरे साहेबांनी कधी दिलं नाही. अगदी मुंबईत एक तिकीट द्या माझ्या कुठल्या तरी कार्यकर्त्याला, महाराष्ट्रात एक तिकीट द्या कुठल्या तरी माझ्या कार्यकर्त्याला, एक तिकीट दिलं नाही, एक पद दिलं नाही. अगदी नेतृत्व म्हणून एखादा जिथे शिवसेना नाही असा जिल्हा द्या, मी पक्ष बांधतो, त्यावेळेला खूप सन्मान उद्धवजी ठाकरे साहेबांनी केला. हे काही कोण विसरू शकत नाही. आणि त्याच्यामुळं मला वाटतं आता आलेलं प्रेम किंवा सन्मान हा पुतना मावशीचं प्रेम या ठिकाणी दिसून येते. मराठीच्या सक्तीवरून गेल्या काही दिवसांमध्ये ज्या घटना घडल्या त्यावर मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं की कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कुणी गुंडगिरी करू नये. ठाकरे असं म्हणतात की ही जर गुंडगिरी असेल तर ही गुंडगिरी आम्ही यापुढेही करत राहू. नाही, मला वाटतं शेवटी मुख्यमंत्री हे या ठिकाणी राज्यातली कायदा सुव्यवस्था राहावी हा कुठल्याही पक्षाचा मुख्यमंत्री असू द्या त्यांची ती त्या ठिकाणी भूमिका असते. आणि आंदोलन करायला काहीच हरकत नाही, आक्रमक आंदोलन करायला सुद्धा काही त्या ठिकाणी हरकत नाही. पण आंदोलनाच्या आडून कोण गुंडगिरी करणार असेल आपल्या राजकीय स्वार्थासाठी तर ती चुकीची आहे. कारण शेवटी कायदा सुव्यवस्था बिघडली तर जातीय तेढ निर्माण होतील, धार्मिक तेढ निर्माण होतील, प्रांतिक तेढ निर्माण होतील आणि मला वाटतं ते योग्य ठरणार नाही. आणि म्हणून राज्याचा पालक म्हणून मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारची कडक भूमिका त्या ठिकाणी घेतली. राज ठाकरेंनी इंग्रजी शाळेमध्ये कोण कोण शिकल्याची यादी जी आहे ती वाचून दाखवली. तर तेव्हा उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणात असं म्हणाले की मोदी कुठल्या शाळेत शिकले हेही आता जाहीर करावं लागेल. नाही, मला वाटतं भाषणामध्ये काही राजकीय विचार दिला असता, मराठी माणसांच्या हितासाठी 4 गोष्टी कशा करणार आहोत त्याचा काही ॲक्शन प्लॅन दिला असता तर मला वाटतं महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला आनंद झाला असता. फक्त देवेंद्र फडणवीसांच्या विषयी कावीळ झालेली त्यांना दिसली, असूया दिसली आणि ती कमी पडली म्हणून की काय, या देशाचे नव्हे जगाचे लोकप्रिय नेते ज्यांनी महाराष्ट्राला भरभरून आपल्या पंतप्रधानांच्या कारकिर्दीत दिलं, ज्यांच्यावर बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद होता किंवा पाठबळ ज्यांनी दिलं, त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या शाळेविषयी काढणं म्हणजे या ठिकाणी केवढ्या कोत्या मनाचे उद्धव ठाकरे साहेब आहेत हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं. मुंबईवरून पुन्हा एकदा राज ठाकरेंनी एक विधान केलंय की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याच्या निमित्तानं मराठी हिंदी सक्तीकरणाचा एक डाव केंद्र सरकारने खेळून काढला आणि या निमित्तानं मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करता येते का यासाठी प्रयत्न झाले, अशा प्रकारचं विधान राज ठाकरेंनी स्वतः केलं. या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकदा नव्हे अनेकदा सांगितलंय. परवा सुद्धा भारतीय जनता पार्टीचा ज्या वेळेला आमचा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांचा पदग्रहण सोहळा होता त्याही वेळेला सांगितलं, जसा पाऊस आला की छत्र्या उगवतात, बेडकं डराव करतात, तसं आता निवडणुका आल्यात, मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल, हे पाळपूत पुढं येईल.
देवेंद्रजींचं म्हणणं खरं ठरलं आणि आज तशा अर्थानंच जो विषय नाही, कोण मुंबईला तोडण्याची गोष्ट करत नाही, ज्या मुंबईच्या महाराष्ट्राच्या संयुक्त एकजुटी संदर्भात आश्वस्त राज्याचा मुख्यमंत्री करतो, तरी पण मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार हे नाटक आता मराठी माणसांना आणि मुंबईकरांना त्या ठिकाणी नीट समजतं. कुठेतरी मराठी माणसांना आता तोडता येणार नाही, त्यामुळे आता काही दिवसात जातीय राजकारण जे आहे ते खेळलं जाईल, जातीय कार्ड जो आहे तो वापरला जाईल असंही त्यांनी म्हटलं. मराठी विरुद्ध हिंदुत्व असा एक अँगल केला जातो, असा आरोप केला जातो. नाही, मला वाटतं एका बाजूला असं बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला हिंदुत्वाला चुचकारायचं. मला वाटतं हे दिशाहीन झाल्यासारखं दिसत आहेत. मराठीची भूमिका घ्यावी का, हिंदुत्वाची भूमिका घ्यावी का, सत्तेसाठी काय करावं लागेल, कम्युनिस्टांना सोबत घ्यावं का, त्या ठिकाणी ज्यांनी बाळासाहेबांवर टोकाच्या अशा प्रकारच्या टीका केल्या, गरळ ओकली, त्यांना मिठ्या माराव्या का, अशा पद्धतीनं मराठी माणूस किंवा हिंदुत्वाच्या ऐवजी जी सत्ता उद्धवजी ठाकरे साहेबांची गेली त्याचं वैषम्य त्यांच्या देहबोलीतनं दिसलं. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार, मराठीचा विचार घेऊन अख्खं संघटन नेलं, त्याचा पोटशूळ या ठिकाणी निश्चितपणे दिसतोय. त्यातनाच अशा प्रकारची भावनिक वक्तव्य करून, दरी निर्माण करून आपल्याला आपली नैया जी बुडते ती वाचवता येता येईल का याचा केलेला केविलवाना प्रयत्न आहे. हे व्यावसायिक सुशील केडिया जे आहेत त्यांनी मराठी भाषेबद्दल जे वक्तव्य केलं होतं, आता त्यांनी माफी जी आहे ती मागितली आहे, जे आहे ते त्यांनी मागे ऑफिस. नाही, मला वाटतं हे बघा, कुठल्याही विषयाचं राजकारण करू नये. केडियानी बोलणं त्या ठिकाणी चुकीचं आहे. ज्या राज्यात असतो त्या भाषेविषयी अनादर करणं योग्य नाही. तथापि त्या ठिकाणी जे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितलं की आग्रह आपला निश्चित असला पाहिजे, पण दुराग्रह त्या ठिकाणी असता कामा नये. जर तामिळ त्या ठिकाणी जर आपण मराठीचा आग्रह केला तर तामिळनाडूचे लोक काय आपला सत्कार करणार नाहीत. आणि त्याच्यामुळं मला वाटतं आलं पाहिजे. इथे आपण वाढतोय, व्यवसाय करतोय, व्यापार करतोय, इथल्या मातीशी, इथल्या संस्कृतीशी एकरूप झालंच पाहिजे. पण याचा अर्थ त्यांना मारहाण करणं असा होत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.